हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे. सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण कोणती रेसिपी नाही बघणार, तर आज आपण पाण्याचा माठ कसा वापरायचा हे बघणार आहोत. आता उन्हाळा वाढतोय, तर उन्हाळ्यामध्ये थंड पाणी तर सगळ्यांनाच लागतं. मग फ्रीजचं पाणी सहसा पिलं पण जात नाही आणि शरीरासाठी ते चांगलंसुद्धा नाही. तर आपण माठ वापरलाच पाहिजे. माठातलं पाणी शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर आज आपण माठ कसा वापरायचा हे बघणार आहोत. तर माठ घेताना नेहमी पारंपरिक पद्धतीचाच घ्यायचा, तो म्हणजे काळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा. माती एकच असते, फक्त कलर वेगळा असतो, त्यामुळे लाल किंवा काळा तुम्ही घेऊ शकताय. तर सुरुवातीला बाजारातून आणल्यानंतर तो माठ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने स्क्रब घ्यायचा. स्क्रबला मीठ लावायचं आणि मिठाच्या सहाय्याने आपण माठ आतून घासून घेणार आहोत. साबण अजिबात लावायचा नाही आणि तारेचा कातासुद्धा अजिबात वापरायचा नाही. अशा पद्धतीच्या स्क्रबनेच मिठाने आपण माठ आतून घासून घेणार आहोत. म्हणजे जे काही माठाला आतून छिद्र असतील किंवा मातीचे कण असतील ते मिठाच्या कणखरपणाने निघून जातील. तर अशा पद्धतीने स्क्रबचा वापर करून आपण मिठाने माठ घासून घेऊया. जर तुमच्याकडे स्क्रब नसेल तर अजिबात तारेचा काता वापरू नका. मग तुमच्याकडे कापड असेल कॉटनचं वगैरे तर ते घ्या, त्याच्यावर मीठ घाला आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही माठ घासू शकताय. तर मी ते स्क्रबने घासून घेते. आता घासून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालू आणि स्वच्छ धुवून घेऊया. जेव्हा आपण पहिल्यांदा माठ धुतला तेव्हा तुम्ही बघितलं असेल जास्त काही घाण निघाली नव्हती, पण माठ घासल्यानंतर तुम्ही बघू शकताय किती घाण पाणी निघालेलं आहे. तर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी स्क्रबच्या सहाय्याने घासून घेते पुन्हा एकदा, म्हणजे अजून कुठे रेती राहिली असेल तर ती निघली जाईल. आणि स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेऊया. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही माठ विकत आणला तर अशा पद्धतीने घासून घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या. आणि मग 2 दिवस तुम्ही याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं. पण माठामध्ये पाणी भरून ठेवल्यानंतर ते लगेचच प्यायला सुरुवात करायची नाही. जर तुम्ही आज सकाळी त्याच्यामध्ये पाणी भरलं असेल तर ते संध्याकाळी चेंज करायचं, परत दुसऱ्या दिवशी सकाळी चेंज करायचं. असं मी 2 ते 3 दिवस हे पाणी सारखं चेंज करत राहणार आहे, कारण मग नंतर मातीचा खूप वास येतो त्याच्यामध्ये. त्यामुळे 2 ते 3 दिवस मी हे पाणी भरून ठेवणार आहे आणि नंतरच मग प्यायला पाणी सुरुवात करणार. तर अशा पद्धतीने मी स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि भरून ठेवूया. तर आता माठ आपण 12 तास असाच पाणी भरून ठेवणार आहोत आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण तो खाली करायचा, पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा, पुन्हा एकदा पाणी भरायचं आणि ठेवायचं 12 तास. तुम्ही 1 दिवस ठेवलात तरी चालेल, पण मी 2 दिवस ठेवणार आहे पाणी भरून, कारण मग मातीचा खूप वास येतो त्याच्यामध्ये म्हणून. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता तुम्ही बघू शकता पाणी किती कमी झालं आहे. यालाच माठ पाझरणे असं सुद्धा बोलतात. तर आता आपण हे पाणी ओतून देऊया. म्हणजे जर तुमच्याकडे झाडं असतील तर तुम्ही झाडांना हे पाणी ओतलं तरी चालेल. तर मी हे बादलीमध्ये ओतून घेते. आता मी हे नंतर झाडांना पाणी घालणार आहे. तर पुन्हा एकदा माठ मी भरून घेते आणि पुन्हा एकदा भरून ठेवते. असं मी 2 दिवस माठ असाच भरून ठेवला होता, अजिबात याच्यामधलं पाणी पिले नाही. तर आता 2 दिवसानंतर मी पुन्हा एकदा पाणी ते ओतून घेतलं, स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेतला आणि आता आपण ह्याच्यामध्ये प्यायचं पाणी आता भरून ठेवणार आहोत. आता स्वच्छ धुतलं आहे. आता याच्यामध्ये पिण्याचं पाणी भरून ठेवूया. आता पिण्यासाठी पाणी चालतं याच्यामधलं. तर आता याच्या माठाला तुम्ही याच्यावरती एखादं कॉटनचा कापडसुद्धा लावू शकताय, म्हणजेच थंडगार पाणी राहतं. आणि 2 ते 3 दिवस तुम्ही पाणी थंड पीत राहिला की तिसऱ्या दिवशी तुम्ही माठ संध्याकाळचं पूर्ण कोरडा करायचा आणि उलटी घालून ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा पिण्याचं पाणी याच्यामध्ये ओतून ठेवायचं. म्हणजे अशा पद्धतीने पाणी याच्यामध्ये कायमस्वरूपी थंडगार राहतं. तर आज आपण माठ कसा वापरायचा हे बघितलं आणि माठातलं पाणी शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये माठ घरी नक्की आणा आणि माठामधलं थंडगार पाणी प्या. तर आजचा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.